नमस्कार. इचलकरंजी शहरात भर चौकात झालेल्या थरारक गोळीबार प्रकरणातील दोन्ही आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली आहे. महासत्ता चौकात बुधवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने तातडीने कारवाई करत आरोपींना जेरबंद केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सांगलीवाडी येथील ओमकार जितेंद्र कांबळे हा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रतिबंधक कारवाई संदर्भात आला होता. तेथून बाहेर पडून तो मोटरसायकलवरून जात असताना आरोपी अनुराग सूर्यवंशी आणि त्याचा साथीदार ओमकार शेंडे यांनी त्याच्यावर अग्निशस्त्रातून गोळीबार केला. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या गोळीबारात ओमकार कांबळे गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भर चौकात झालेल्या या गोळीबारामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ आणि पथकाने तपास सुरू केला. दरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे इचलकरंजीतील रेणुका माता मंदिर परिसरात सापळा रचून आरोपी अनुराग अमोल सूर्यवंशी आणि ओमकार संजय शेंडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान दोन्ही आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांना पुढील तपासासाठी इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांच्या या तात्काळ कारवाईमुळे शहरात घडलेल्या या गंभीर गुन्ह्याचा उलगडा अल्पावधीत करण्यात यश आले आहे. ग्रामदेवता प्रतिनिधी गजानन शिरगावे, इचलकरंजी.